कसं आलं सांगायचं. हा बोला काय केलं सांग. थांब आता विराज सांगतोय. बोल बाळा काय काय केलं सांग. तू सांगायचं मी लिहिते. निर्यात कशाला बघायला लागलाय. बघून नाही सांगायचं. बोर्डवर दिसतंय का नाही ते सगळं. हा सांग काय करू. हा वर्गमूळ म्हणायचं. वर्गमुळात 3 गुणिले हा एक साईड तिथं हा एक साईड तिथं काय घालणार. 64 घालायचं. 8 कसं घालून चालेल. हा 64 अधिक करायचं आणि 144. सांग आता पुढे काय करणार. हे किती दिलंय वर्गमुळात 64 म्हणजे त्याची किंमत किती आहे 8. हा परत किती आलं 12 आणि पूर्ण केलाय बाळानं किती येणार मग पहिल्यांदा काय करायचं 12 अधिक 8 करायचं का 3 गुणिले 8 अधिक 24 झाले का 24 आणि अधिक 12 किती होणार 36 म्हणजे कितीचा वर्ग आहे ऑप्शन क्रमांक किती सोडवा. कुणाचं आलेलं नाही बघा आणि डायरेक्ट सोडवायचं नाही काय समजावून घेतल्याशिवाय. लक्षात आलंय की नाही दिदी. काय काय करायला लागली होतीस समजलंय का. मला हा कितीचा वर्गमूळ आहे ते सांगा. इकडे बघा मॅट्रिक्स सांगितलेली कशी होते सांगा. हा 625 कितीचा वर्ग आहे 25 चा. मग कसं शोधणार सांगा. हे कितीचा वर्गमूळ आहे. हा वर्ग कितीचा आहे 625 नाही 0.025. हा 0.025. कसं आलं सांगा 0.025. काय मोजायचं असतंय हा शून्य नव्हे रे. दशांश चिन्हानंतरची घरं म्हणायचं. हे बघा दशांश चिन्हानंतर किती करायची 1 2 3 4 5 6 घरं झाली का. मग आपण काय करतो वर्गमुळामध्ये डबल होतं कारण काय करणार 0.025 चे डबल केले म्हणजे किती घरं होणार. दशांश उजव्या बाजूने दशांश चिन्हानंतर येणारी घरं 6 झाली बरोबर का. कारण आपण करताना कसं घेणार आहे 0.25 गुणिले 0.25 बरोबर का. सॉरी किती झालं ते 6 पाहिजे म्हणजे बाळांनो 0.025 गुणिले 0.025. बाळा इकडे लक्ष दे म्हणजे दशांश चिन्हानंतर किती घरं झाली 6 झाली का. म्हणून काय करायचं घेताना इथं हा कितीचा वर्ग आला 0.025 अधिक हा कितीचा येणार सांगा 112 कारण 144 कितीचा वर्ग आहे 12चा. मग 12 तर 0.0 का तर 12 म्हणजे 2च घरं झाली ना. मग 0 वाढवल्यामुळे 3 घरं होणार आणि 3च्या डबल 6 होतात वर्गमुळामध्ये. सॉरी वर्ग करताना बरोबर किती दिलंय वर्गमुळात x. बोला ह्याची किंमत बेरीज करा किती येणार सांगा 0.037 बरोबर किती आलं वर्गमुळात x आलं का. पण वर्गमुळात x आपल्याला कुणाची किंमत काढायची x ची म्हणजेच मग x बरोबर येण्यासाठी काय म्हणणार सांगा बाळा पिशवी काढून खावा सगळं तोंडावर. खाण्याची गोष्ट आहे का ती बाळा वर्गमूळ असले वर्ग होतो. हा मग काय करूया आता किती येणार मग त्याचं हा काय करायचं आता इथं दोन्ही बाजू वर्गमूळ असलं की काय म्हणायचं वर्ग करू म्हणायचं. त्याच्यामुळे दोन्ही बाजूंचं काय होणार आता वर्ग होणार 0.037 वर्ग बरोबर वर्गमुळात x चा वर्ग. या वर्गाला हे कॅन्सल झालं ग आणि मग राहिलं फक्त ह्याची किंमत. मग 0.037 गुणाकार करणार का हा काय करायचं नुसतं साधा 37 चा गुणाकार करा आणि उजव्या बाजूने किती घरं सरकवायचे हा उजव्या बाजूने किती घरं सरकवणार 1 6 कारण इथली 3 आणि खालची 3. सोडवा पटकन. नाही आलंय बरोबर आहे खरं शर्ट तोंडात का घालतोयस काय प्रॉब्लेम आहे. शर्ट काही खाण्याची गोष्ट आहे का बाळा भूक लागली 1369 नाही नाही पण फायनल आन्सर किती येणार 0.0 वगैरे अशा ह्याच्यात सांगा की 0.0 हा 0.013
0.00 हा बघा बरं झालं का 1 2 3 4 5 6 आलं का लक्षात आता कसं सोडवायचं ते ह्या म्हणजेच फायनल आन्सर आपलं हे असणार वर्गमूळाचं होय दुसरं अजून कोणते एक सांगा पुस्तक अजून कोणते सोडून द्यायचे बाळांनो बाकीचे अजून कोणाची शंका येते अभ्यास केला तर शंका येणार आहेत झालं का बोर्डवरच आणि प्रत्येक वेळेस लिहून ठेवायचं वर्गमुळात असलं तर काय म्हणू म्हणायचं वर्ग करू आणि वर्ग असला तर काय म्हणायचं वर्गमूळ घेऊ सगळं पोरांवर रेडीमेड दिलंय तिथं 441 गुणिले 784 का त्यांचा गुणाकार किती येतोय हा पण तुम्हाला रेडीमेड दिलाय आता मला सांगा घेऊ का ह्या दोघांचा गुणाकार जर एवढा येत असेल बरोबर आहे का एवढा येतोय तर त्यांनी काय विचारले ह्याला भागल्यावर उत्तर किती येणार मग उत्तर किती असणार आहे सांगा ह्याचं 784 च्या दरम्यान असणार का नाही मग फक्त आता सगळे ऑप्शन तुम्हाला येऊ का एक तर हा तर येणार किंवा हा तर येणार हे दोन्ही जातील तेवढे झालं एवढंच लॉजिक लावायचं आहे कारण जर ज्या दोन संख्यांचा गुणाकार जर एवढा असेल येत असेल तर ह्यातल्या एका संख्येने भागलं म्हणल्यावर दुसरी संख्याच राहणारी येणार ना आले का नाही लक्षात काय सांगते ते दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजेच हे येतंय का नाही मग त्याच्यातल्या एका संख्येने भागलं म्हणजेच उत्तर किती येणार बघा ते वर्गमुळात दिले का वर्गमुळात किती हे 34.744 भागिले किती आले हे 44.1 आहे एक काम करा इथलं मला वरचे सगळे पॉइंट घालवायचे काय करू सांगा 345 हा काय करू सांगा मला सगळं वरचं दशांश चिन्ह घालवायचंय हा वर किती न काय करू सांगा वर हा पहिला आहे बर हा सांग किती लिहू हा लिहून हा परत गुणिले इथं किती करू हा बरोबर आहे हा बाकीच्यांना काय आठवत नाही दोघा तिघांना तेवढंच आठवते बाकीचे निवांत काय चाललं हा खाली किती लिहायचं डायरेक्ट 1000 लिहू किती लिहू खाली 441 लिहिणार नाही का विसरलं का सगळं 40 गुणिले 1000 हा ह्या शून्याला हा शून्य घालवा बरोबर का आता ह्या संख्येला जर ह्यानं भागलं तर उत्तर किती येणार किती येणार 184 हा हे डोक्यात कधी येणार सांगा कारण जर ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार एवढा आहे तर त्याला 441 भागल्यावर उत्तर किती असणार आहे 784 मग इथं डायरेक्ट लिहून टाकायचं वर्गमुळामध्ये किती येणार वरचा 784 आणि खाली किती राहिलं 100 राहिलं का मग आता मला सांगा 784 हा कितीचा वर्ग आहे हा 28 छान एकटीला आठवलं बाकीचे काय करायचं वर्ग पाठ करा पहिल्या दिवसापासून सांगत्या का नाहीये 784 कितीचा वर्ग झाला 28 हा मग त्याला 28 आणि 100 कितीचा वर्ग आहे 10चा मग उत्तर किती आलं सांगा 2.8 ऑप्शन आहे का बघा तिसरा हा तिसरा आता मला सांगा जर त्यांनी वर्गमूळ दिलं नसतं तर दुसरा तर आला असता किंवा पहिला तर आला असता जर वर्गमूळ दिलं नसतं तरचा प्रश्न आहे त्यांनी वर्गमूळ काढायचं होतं त्याच्यामुळे आपण वर्गमूळ काढून घेतलं म्हणून हा तिसरा ऑप्शन आला कळालंय का आता आळस देऊ नको रे राजा सगळे लक्ष द्यायला लागले ती झोप आल्या सोडूयात बस करूया लक्ष दे ना पुढे असं कर हा सांग आता ह्याचं किती येणार ह्याचं उत्तर किती येणार सांगा आता काय करायचं आहे तर 529 गुणिले 441 उत्तर एवढं येते तर त्यांनी काय विचारले वर्गमुळामध्ये एवढं आहे म्हणजेच किती घेणार बघा 233 दशांश चिन्ह 289 आहे भागिले किती करायचं आहे त्याला वर्गमुळामध्ये 0.529 बरोबर का मला सांगा आता वरचं दशांश चिन्ह मला घालवायचं असेल तर काय करायचं हा सांग बरोबर आहे असं लिहिलं हा पुढं किती करायचे 1000 कुठले शून्य मोजायचे असते खालच्या बाजूचे खालचे वरचं घालवायचं असेल तर खालचे ह्याच्यातले मोजायचे ह्याचं घालवायचं असेल तर वरचे हा आता खाली काय करूया
भागल्यावर किती येणार उत्तर 2,33,289 जर 529 भागलं. आणि शिकवायला लागले पेजेस पलटणं महत्वाचं नाही. सांगा आता 2,33,289 जर 529 न भागलं तर उत्तर किती येणार? 441. कसं काय सांगा 441? 529 या दोघांचा गुणाकार जर एवढा येत असला तर मग 529 न भागलं म्हणल्यावर उत्तर तुमच्या समोर आहे की 441. मग आलं किती सांगा? वर्गमुळात 441 आलं का? 21. हा, आणि मग वर्गमुळात आता खाली काय छेदात राहिलं का? नाही, कारण 1000 ला 1000 गेलं आणि वर्गमुळात 441. 441 कोणाचं वर्ग? ऑप्शन क्रमांक किती येणार? दुसरा. आलं का लक्षात कसं सोडवायचं ते? घ्या आता व्यवस्थित. झालं बाळा लिहून? सगळं झालंय? कोण करणार आहे आता? दीदी नीट समजावून घेऊन हे काय कसं ते गुणाकार असाच का आलेला आहे, वरचे शून्य कसे घालवायचे ते, आणि 2 गणित एका वेळी नाही लिहायची ग, जागा सोडायची बाळा त्याला. ते बघ बरं आता किती गर्दी होत्या. पुढच्या पेजवर लिहि, बाण करून पुढच्या खाली लिहि तिथं. बाळा पण टी शर्ट टाक, तर सारखी अडचण नको बस टाक, काढ. सारखं भूक लागल्या का? तोंडात टी शर्ट हा तोंडात घालायची वस्तू आहे का? चला सांगा 1.96 दिले. कितीचा वर्ग आहे बाळा? 1.4. काय दिलेस ते विराज? काय दिलेस ते? हा, किती झाली गणित? ते जुनी पुस्तक वापरू नका, त्याच्यात सगळं सोडवून दिलेलं आहे. कशाला लागलाय ती वापरून विनाकारण डोक्याचं दही करून घ्यायला रे? किती आलं? 1 वर्गमुळामध्ये 1.96 आहे म्हणजे उत्तर किती येणार? 1.4. बोला पुढं. अधिक 1.2. हा, अधिक 0.6. ए बाळा, असताना बघत बसायचं नाही. हा, खाली किती येणार? 1024. हा कितीचा वर्ग आहे? 32चा. उजव्या बाजूने किती घरं सोडले? 2. म्हणजे हा कितीचा असणार आहे? 3.2चा. बोला ह्या सगळ्यांची बेरीज किती द्या? 3.2. हा, वर किती? 3.02 भागिले किती येणार? 3.02 म्हणजे 1. कॅन्सल झालं का सगळं? आलं उत्तर किती आहे? 1. बोला पुढच्याचं सांगा काय करायचं. वर्गमुळामध्ये किती दिलंय तुम्हाला? तर m बरोबर किंमत किती विचारल्या. ठीक आहे, मग आता एक काम करायचं, पहिला ऑप्शन घालून बघूया आपण. 12 इथं राहिलं का? 3 गुणिले 2 वजा 2 करूया, म्हणजे उत्तर किती आलं बघा. बरोबर किती दिलंय त्यांनी सगळं मिळून 12चा वर्ग येतो का बघूया. आता हे किती झालं मला सांगा. 3 दुनी 6 वजा 2 आलं म्हणजे 12चा चौथा. बरोबर का? बरोबर किती? 12चा वर्ग येतोय का नाही असं त्यांना विचारायचं आहे. आता 12चा चौथा म्हणजेच आपण असं लिहू शकतो ना त्याच्यामध्ये की 12चा वर्ग आणि परत पुन्हा त्याचा एकदा वर्ग. आलं का बघा? म्हणजेच परत पुन्हा बरोबर 12चा वर्ग येतोय का बघा. ह्या 2 ला हे 2 कॅन्सल झालं का? आणि 12चा वर्ग बरोबर आलं की हे 12चा वर्ग बरोबर 12चा वर्ग म्हणजे m बरोबर किती घ्यायला पाहिजे आपल्याला? 2. कशाला पुढचं काय सोडवायची गरज नाही. हे काही इथंच आपल्याला लक्षात आलं. कळालं का कसं केलं ते? किंवा का वर्गमुळामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं त्याने, तर m बरोबर किती येणार असा प्रश्न विचारला होता का नाही. मग m काढण्यासाठी पहिला ऑप्शन आपण टाकून बघितला. कुठं? तिथं. किंवा 3चा 12च्या डोक्यावर 3m वजा 2 आहे का? तर 3 गुणिले 2 लिहिलं का? वजा 2. मग वर किती झालं बघा? 3 दुनी 6 झाले का? 6 वजा 2 किती आलं? 4 आले का? म्हणजे 12च्या डोक्यावर 4 झालं का? बरोबर 12चा वर्ग होतं तसं घेतलंय तुम्ही. आता 12चा चौथा म्हणजेच आपण त्याची फोड कशी केली तर 12चा वर्ग आणि परत गुणिले त्याला 2 केलं. मग ह्या 2 ला हे वर्गमूळ गेलं का? मग राहिलं शिल्लक काय? फक्त आत मधलं 12चा वर्ग. मग हा 12चा वर्ग बरोबर 12चा वर्ग आलंच ना. म्हणजे m बरोबर किती येते व्हॅल्यू आपली? 2. म्हणजे फायनल आन्सर आपलं किती आलं तर m बरोबर 2 आलं. घ्या सोडून आता तुम्ही ट्राय करा.
आता सांगितलं लक्षच नव्हतं ना, तुझं शिकवत होते तेव्हा तुझं लक्ष नव्हतं, पुढचंच काहीतरी सोडवायला लागलेलं, शिकवताना लक्षच द्यायला सांगितलं. अशा ऑप्शनला 2 नंबरचं ऑप्शन आहे त्याला व्हॅल्यू घालूनच बघायचे ना, त्याच्यातले पर्याय टाकून बघायचे, तसंच सुटत नसतंय ते पर्याय टाकून बघितल्याशिवाय. काय होता फॉर्म्युला? आता 2ab तर वापरायला लागते बाळा, 2ab वापरण्याची गरज तरी आहे का? तिसरा फॉर्म्युला दिला होता बघा, पहिला कोणता होता? a अधिक b चा ब्रॅकेट वर्ग होता, दुसरा a वजा b चा होता, आणि तिसरा फॉर्म्युला आठवा जरा काय होता? a वर्ग वजा b वर्ग. म्हणजे पहिल्यांदा ह्याला काय मानलं आपण? a मानायचं, दुसऱ्या संख्येला काय मानायचं? b मानायचं. म्हणजे आपल्याकडे हा काय झाला? a गुणिले a पहिल्या ब्रॅकेट मध्ये, दुसऱ्या किती होणार? b गुणिले b झालं का? आणि भागिले किती होणार सांगा? a वजा b. कारण a म्हणजे कोणाला मानायचंय? 1.69 ला, आणि 1.21 कोणाला? b ला मानलंय का? आता मला सूत्र सांगा, a गुणिले a म्हणजे किती होणार? a वर्ग, आणि b गुणिले b किती होणार? b चा वर्ग, भागिले a वजा b आलं का? आता मला सांगा, a वर्ग वजा b वर्ग बरोबर सूत्र काय सांगितलंय मी तुम्हाला? a अधिक b. बरोबर आहे. पहिल्या ब्रॅकेट मध्ये a वजा b, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a अधिक b. छान, a अधिक b भागिले हे a वजा b आहे असं घेतलं का? मग आता एक काम करा, कोण कोणाला कॅन्सल होतंय का? बाकीच्यांना नाही काय, a वजा b आणि a वजा b कॅन्सल झालं, मग राहिलं काय? a अधिक b. मग आता काय करूया त्याचं उत्तर येण्यासाठी? a अधिक b शिल्लक राहिला ना आपल्याकडे. हा बोला, पुढे मग काय करूया? a अधिक b. हा बरोबर आहे. a अधिक b म्हणजे 1.69 अधिक किती करायचं? 1.21. किती येणार उत्तर सांगा? किती आले सगळे मिळून? 2.90. 90 म्हणतात का? वाचन असं करायचं. आले का लक्षात? कसं सोडवायचं तर जे तुम्हाला पहिल्या दिवशी मी फॉर्म्युले दिले होते का, हे असं तुम्हाला येणार प्रश्न, आणि त्यावेळी आपल्याकडे तेवढा वेळ नसतोय. कळलं का? का तुम्हाला फॉर्म्युले पाठ करण्यासाठी दिलेले होते, दररोज ह्या का सांगितलेले होते ते. चला ह्याचं सांगा मला किती येणार पुढचं? 10. हा कसं सांगा, काय काय केलं? बाळा हे घ्यायचं अगोदर. तर काय विचारले? जर x बरोबर 5 तर 5x बरोबर एवढा आहे, बरोबर का? 5x बरोबर हे, तर किती येणार असं विचारले. किती झालं बघा? 5x बरोबर हा x क्यूब म्हणजे कोणाची व्हॅल्यू? 5 चा वर्ग. 5 चा वर्ग. हा बोला किती झाले? 125 वजा 25. हा किती झाले मग? 100. वर्गमुळामध्ये 100 आलं. मग 5x बरोबर वर्गमुळात 100 म्हणजे किती येणार तिथं? 10. कशाला 5 करायला लागते? होय की, पण इथं वर्गमुळात 100 आले ना तुम्हाला. किती झाले इथे? 10. 5x बरोबर 10 झालं. विचारलंय काय तुम्हाला? काय काढायचं? ओके, प्रश्न काय विचारलाय? प्रश्न काय विचारलाय तुझ्याकडं? वर्गमुळातलं काढायचं. प्रश्न काय प्रश्न बघा चला. प्रश्न काय आहे ते व्यवस्थित सांगते. प्रश्न बघा. 5x बरोबर नाहीये बाळांनो, ते 5x गुणिले आहे, त्याच्यासोबत काय येणार असायचे? गुणा करायचं. काय नाही 5x गुणिले खरं. इथं पण गुणिले, इथं पण गुणिले, आणि इथं पण गुणिले. बोला किती येणार सांगा. झालं का? आपण आणि 5x व्हॅल्यू टाकायला पाहिजे की आपण टाकली वाचवण्याचं टाकून काय घ्यायचं? 5 गुणिले 5 आणि गुणिले परत किती आलं? 10. झाले बघा.
नाही, 5 चा घन 125 आहे ना. 5 चा घन 125 आहे. नाही, तसं कसं होऊ शकेल बाळा? काय कसं येईल ना बाबा? 7वा प्रश्न बघा त्याच्यातला. 5 आणि 5 बरोबर आहे का ते? 25 आणि किती वर्गमूळ? नाही, इथं प्रिंटिंग मिस्टेक ऑप्शनचं किती दिलंय? 25 आणि वर्गमूळातनं 100 काढल्यावर किती होणार? वर्गमूळातनं 100 काढल्यावर 10 येणार ना. ते काय 5 चं 25 आणि गुणिले 10 झालं ना, म्हणजे 250 ऑप्शन येतोय. त्यांचा चुकलेला ऑप्शन. त्यांचा चुकलेला आहे. 7वा प्रश्न 8.2 मधला 7वा. 8.2 मधला 7वा शेवटचा. मॅडम ह्याच्यातला मॅडम नमुना प्रश्न बदलाय. नमुना प्रश्न बदलाय.